तुझे काही न मागो देवा
एक 5 मिनिटं घेणार आहे बरं का, वळवळ करायची नाही. या ठिकाणी चाललेला नामयज्ञ सोहळा आणि त्या निमित्तानं आजची जागराची सेवा या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 यांच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सौजन्याने ही सेवा या ठिकाणी आपल्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याकडे आली. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी या ठिकाणी म्हणून मी माऊलीचं भजन घेतलं नव्हतं. माऊलीचं भजन घेतलं तर लोकांना माहिती आता बाबा सुटला. त्या ठिकाणी ही सेवा समर्पित करत असताना सर्व वारकरी या ठिकाणी हिवरे या ठिकाणी बरेचसे वारकरी या ठिकाणी असतात. 2 तालुक्याचे वारकरी 3 तालुक्याचे वारकरी या ठिकाणी असतात. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना सूचना आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर असा पायी दिंडी सोहळा पौषवारी निमित्तानं आपण निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जात असतो. आणि दर्शनासाठी जात असताना दुसऱ्या मुक्कामाला फुलवडे मुक्काम सोडल्यानंतर या ठिकाणी दिंडी सोहळा न्याहारीसाठी येतो. आणि न्याहारीसाठी येत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा या गावकऱ्यांकडून घडत असते. प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो. आणि सूचना अशी आहे की श्री क्षेत्र भीमाशंकर त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे हँडवेल कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका या ठिकाणी उपलब्ध आहे. जे दिंडी सोहळ्याचे सेवेकरी असतील, ज्यांचा चहा पाणी नाश्ता जेवण, ज्यांना कोणाला पायीही चालायचं असेल तर असं नाही जेवण द्यायचं चहा द्यायचा आणि घरीच बसायचं असं नका करू. पायी पण तुम्ही सर्वजण आले तरी चालेल. सगळ्यांची येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. पहिल्या दिवसापासून आले तरी चालतील. या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त अनेक गायनाचार्य मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या भीमाशंकर परिसराचा भूषण उत्कृष्ट मृदुंगाचार्य हिमत महाराज राक्षे, गायनाचार्य वारे महाराज असतील, दिंडीचे विनेकरी हरिभक्तपरायण लुमाजी बाबा आमचे विनेकरी, गायनाचार्य इथं खिलारी बाबा असतील, म्हणजे काही शिंद्याची मंडळी आहेत. या ठिकाणी भीमाशंकरचं भूषण एक युवा कीर्तनकार आमचे गुरुबंधू ओंकार बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचे छोटे बंधू एकनाथ महाराज. आणि इकडं सुंदर असं भजन या ठिकाणी आता औदंबरेश्वर भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे. सुंदर गायन ज्यांच्या वाणीतून आपण सुंदर गायन ऐकणार आहोत. आमचे छोटे दादा रामदास महाराज असतील आणि ज्यांचं आमच्यावरती अतोनात प्रेम आहे, यांच्या मार्गदर्शनाने ही गादी आम्हाला प्राप्त झाली. आमच्या गुरुवर्य हरिभक्तपरायण अनंत महाराज सर हे या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गायनाचार्य गवारी बाबा असतील, आमचे मोठे दादाभाऊ महाराज भारमाळ. आणि या ठिकाणी आमच्या भीमाशंकर दिंडी सोहळ्याचे